नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आपण मुश्रीफ यांच्या राजकारणाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी कोण कोण आणि कसं कसं मैदानात उतरलेलं आहे हे पाहत आहोत, त्या विषयावर बोलत आहोत। तर मुश्रीफ यांनी जेव्हा मंडलिक यांच्याशी पंगा घेतला आणि त्यावेळी अर्थातच फिबी पाटील हे मंडलिक यांच्यासोबत राहिली। खरं तर मंडलिक राष्ट्रवादीत, मुश्रीफ राष्ट्रवादीत, फिबी पाटील राष्ट्रवादीत असून शरद पवार यांचे एकदम घनिष्ठ आणि जवळचे संबंध असलेले कार्यकर्ते म्हणा किंवा स्नेही म्हणा, आजही फिबी पाटलांचं नातं शरद पवारांशी तसंच आहे। पण तरीही शरद पवारांनी ना यांच्यात एकोपा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ना मंडलिक यांना सपोर्ट केला। शरद पवारांनी सपोर्ट मुश्रीफ यांनाच केला। कारण राजकारणात जो धडाकेबाजपणा लागतो, जो ॲग्रेसिव्हपणा लागतो, जी ताकद लागते, या तिन्ही गोष्टी पवार यांना मुश्रीफांमध्ये दिसल्या। कारण मंडलिक हे स्पष्ट वक्ते, जे चांगलं, जे समाजाला आवश्यक तेच करणार आणि वायफळ बाष्कळ बोलणार नाहीत किंवा वायफळ कामं, गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा गोष्टीसुद्धा मंडलिक यांना रुचत नसत। म्हणूनच मंडलिक यांचा गोतावळा वेगळा राहिला आणि मुश्रीफ यांचा गोतावळा वेगळा राहिला। मुश्रीफ यांच्या गोतावळ्यात अर्थातच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, कागलचे प्रताप माने, कागलच्या शेजारी असणारे कसबा सांगाव येथील युवराज पाटील, कोल्हापुरात म्हटलं तर राजेश लाटकर, आदिल फराश आणि अनिल साळुके, जे राष्ट्रवादीचे अनेक वर्ष जिल्हा सरचिटणीस राहिले किंवा त्यानंतरच्या पदांवर गेले, हा काय गोतावळा तो मुश्रीफांचा। आणि शाहूवाडी तालुक्यातील मानसिंग गायकवाड, पन्हाळा तालुक्यातील बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, हा जो मुश्रीफांनी गोतावळा सुरू केला तो यंग जनरेशनचा होता। पण या गोतावळ्यात मुश्रीफ दिवंगत माजी खासदार बाळासाहेब माने, माजी खासदार बाळासाहेब माने यांचे नातू आणि माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांना मात्र त्यांनी सोबत घेतलं नाही। एवढंच नव्हे तर चंदगड गडिंग्लज भागात वजन असणाऱ्या बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे संग्राम कुपेकर यांना सुद्धा सोबत घेतलं नाही। यात काही राजकीय डाव होते का, तर मुश्रीफांचे डाव असतीलही। कारण ही जी दोन घराणी आहेत, माने आणि कुपेकर, ही वजनदार घराणी। मानेंचं 3-4 तालुक्यात वजन, तसंच कुपेकर यांचं आजरा, चंदगड, गडिंग्लज या भागात वर्चस्व। म्हणून मुश्रीफ यांनी या दोघा तरुणांना वगळलं की काय, अशी सुद्धा शंका राजकीय वर्तुळात घेतली जाते। अर्थात मुश्रीफांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते राजकीयदृष्ट्या त्यांचं योग्य असेल, पण जी पक्षीय बांधणी व्हायला पाहिजे होती ती मात्र तशी झाली नाही। आणि त्याच एकसंध राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले आणि ह्या दोन्ही राष्ट्रवादी पडझड आता किती प्रमाणात सुरू आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत पाहतोय। आणि त्या पडझडीतच एक भक्कम बुरुज असणारा मुश्रीफांचा कार्यकर्त्यांचा गट खिळखिळा करण्यासाठी आज त्यांचे विरोधक टपलेले आहेत, विरोधक सरसावून धावत आहेत। याबरोबर त्यांचे मित्र सुद्धा आज याचा फायदा घेण्यासाठी हिरिरीने पुढे येत आहेत, हे दिसत आहे। महत्त्वाचा मुद्दा होता की फिबी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सांगितलं की जसं मुश्रीफांनी काही संस्था वाढवल्या, गोकुळमध्ये दूध संस्थांची संख्या वाढवली आणि त्याला नावंसुद्धा आपली आपल्या कुटुंबियांची दिली, असा त्यांच्यावर प्रकाश बेलवाडीने जो आरोप केला त्याचा धागा पकडून फिबी पाटील यांनी संस्था जिहाद असा शब्द वापरला। खरं तर हा शब्द जहाल आहे, असा शब्द नसावा, पण राजकारणात आज काय जहाल आणि काय सौम्य याची परिसीमाच उरलेली नाही, आपण सर्वजण पाहतच आहोत। बोलण्याचा मुद्दा म्हणजे फिबी पाटील आज मुश्रीफांच्या विरोधात अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उतरलेले आहेत की आज मुश्रीफांचं उत्तर काढायचंच, यासाठी फिबी पाटील अग्रेसर झालेले आहेत। अर्थात ते बेलवाडे आमदार शिवाजी पाटील याबरोबरच ज्या ज्या काही शक्ती मुश्रीफांच्या विरोधात आहेत त्या शक्तींबरोबर राहणं किंवा न राहता त्यांना बाहेरून पाठिंबा देणं, असं करत फिबी आज मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत। फिबी पाटलांबरोबरच आणि कोण कोण आहे मुश्रीफांना घेरण्यासाठी आणि मुश्रीफांचा उधळलेला वारू रोखण्यासाठी, हे आपण पुढच्या भागात पाहू। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।